तर मित्रांनो, आज कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व आहे. ते म्हणजे या दिवशी देवी दुर्गा विश्रांतीतून उठते. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हणतात. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करून त्याला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्या दुधाच्या मध्ये चंद्राची जी किरणं पडतात ती सगळ्यांनी सेवन करायची असतात. असंच आमच्या घरीसुद्धा आज काकांनी आणि माझ्या वडिलांनी छान माझ्या मुलाकडून पूजा करून घेतली. अतिशय सुरेख पद्धतीने हे आजचा रात्रीचा क्षण होता. दुधाचा नैवेद्य दाखवला गेला. नंतर नारळ फोडला. बऱ्याच प्रयत्नानंतर नारळ फुटला. 2-3 वेळेला आपटत होता. आम्ही सर्वांनी मनोभावे पूजा केली. सर्वांनी हात जोडून चंद्राला नमस्कार केला. त्यानंतर माझ्या आईने आणि माझ्या बायकोने चंद्राचं औक्षण करून चंद्राची पूजा केली. आणि आजचा क्षण खूप छान होता, कारण का आम्ही सगळेच जण घरातले आमच्या गच्चीवरती कोजागिरी पौर्णिमा साजरी करत होतो. आणि हा खूप दिवसानंतर एकत्र आम्ही आज आलेलो होतो. असा क्षण आम्हाला परत पुन्हा सारखा सारखा यावा. आणि आम्ही नंतर मग छान दुधाचा आनंद घेतला. आपल्या घरातलं कोजागिरी पौर्णिमा साजरी झाल्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये पण कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव होता. मस्त गरमागरम दूध, सगळ्यांनी दूध पीत होते. लहान मुलं, सगळ्या महिला दांडिया खेळून दमलेल्या होत्या. आणि त्यानंतर एक एक जण येऊन आपापला ग्लास घेऊन जात होते. ही तिकडे जी दिसते गर्दी ही दूध घेण्यासाठी आहे. खूप मजा आली. आणि नंतर मग गप्पा गोष्टी, गॉसिपिंग जे नेहमीचं असतं तेच.